वेश घालून आलेले टिळक जे होते काँग्रेसच्या अधिवेशनात आले. म्हणजे असं म्हणतात की पहिल्यांदा सुरुवातीची काँग्रेसची होती अगदी रईसांची काँग्रेस, म्हणजे नटून थटून येणाऱ्यांची. अगदी महाजन सर गंगय्या नायडू म्हणून महाजन सभेचे अध्यक्ष होते. प्रत्येकजण आपापलं वैशिष्ट्य राखण्याचा प्रयत्न करत होते. पण लोकमान्य टिळकांच्या काळात लोकमान्य टिळक गोखले ज्या वेळेला काँग्रेसमध्ये आले की दोघे एकाच वेळेला आले. त्यावेळेसपासनं नंतर असं सांगतात की काँग्रेसचं स्वरूप बदलत गेलं. सर्वसामान्यांची काँग्रेस व्हायला लागली, कारण लोकमान्य टिळकांना त्याला दाभोळ्याचं पुढारी सुद्धा म्हटलेलं आहे. आणि त्याच्यानंतर गांधीच्या काळात तर गांधींनी फक्त 50 हत्याला, म्हणजे काँग्रेस इतकी साधी झाली. तर असं सांगतात की हे लोकमान्य टिळकांचं जे काही कार्यकाळ राहिला, म्हणजे जे काही हे राहिलं, सुरुवातीची जी काँग्रेस राहिली ही काँग्रेस मवाळवादी. पण लोकमान्य टिळकांच्या सोबत तरुण वर्ग जसा काँग्रेसमध्ये यायला लागला, त्यावेळेला लोकांच्या लक्षात आलं की अर्ज विनंत्यांच्याद्वारे आपण कितीही मागण्या केल्या तरी आपल्या काही पूर्ण होत नाही. त्याच्यामुळे आपल्याला प्रतिकार जो आहे प्रतिकार केलाच पाहिजे. आणि हळूहळू तरुण वर्ग जो होता, हा तरुण वर्ग म्हणजे प्रत्येकाला मागणी करायची, अर्ज विनंत्या करायची, मागणी करायची नाही. 1893चा कायदा झाला होता, त्यांनी पुस्तक तोंडाला पानं पुसली. अशा प्रसंगी लोकांना कुणीतरी नेता पाहिजे, आणि हा लोकमान्य टिळकांच्या रूपाने मिळाला. म्हणजे लाल बाल बाल ही त्रयीची सांगितली जाते. ही त्रयी या आपल्या भारताला मिळाली. आणि स्वातंत्र्य संग्राम जे आहे, स्वातंत्र्य संग्राम जेव्हा सुरू झाला तरी असं सांगतात की जवळपास 1908 ते 1914चा जो कालखंड आहे, हा कालखंड लोकमान्य टिळकांचा मंडालेला गेलेला आहे. मंडालेसारख्या तुरुंगामध्ये डायबिटीज असताना म्हणजे त्यांचं जे सुभाषचंद्र बोसांनी वर्णन केलेलं आहे की सुभाषचंद्र बोस म्हणतात की मी 1 वर्ष मंडालेत राहू शकलो नाही, 1 वर्षातच मला सरकारलाच सोडावं लागलं. टिळक तर जवळपास 1908 पासून 14पर्यंत होते. आणि अशा याच्यामध्ये गीता रहस्य नावाचा ग्रंथ जो आहे, हा ग्रंथ लिहिला. आणि असं सांगतात परत वापस आले, परत चळवळ सुरू झाली. ते कदाचित टिळक असते तर अजून 10-1 वर्ष आधी भारताला स्वातंत्र्य मिळू शकलं असतं असं मानलं जातं. पण जे सगळे आपलं असं म्हणतात ते आपल्याला, म्हणजे लोकमान्य टिळकांचं वैशिष्ट्य असं आहे की ते काँग्रेसचे अध्यक्षपदीच बनले नाही. 1885 पासून तर त्यांच्या कालखंडामध्ये इतक्या जेवढ्या काँग्रेसच्या दरवर्षी सभा व्हायच्या. पण मवाळवादी लोक कधी काँग्रेसचं अधिवेशन अध्यक्ष बनू द्यायला तयार नव्हते. 1 ऑगस्ट 1920ला आपल्या नागपूरला काँग्रेसचं अधिवेशन, म्हणजे 1920चं अधिवेशन नागपूरला म्हणाल. आणि त्यावेळेला जहाल पुढाऱ्यांनी ठरवलं होतं की आतापर्यंत टिळकांना एकही अध्यक्षपद मिळालं नाही, आता तरी आपण मिळू द्यावं म्हणून टिळकांना अध्यक्ष करायचं ठरवलं होतं. पण नियतीच्या मनात नव्हतं. म्हणजे 31 जुलैच्या रात्री मध्यरात्री या टिळकांचं सरदार सभागृहामध्ये मुंबईला अंत झालं. आणि 1 ऑगस्टला नेमकी त्यांची अंत्ययात्रा झाली असं सांगतात. आजच्या प्रसंगी मी माननीय प्राचार्यांना विनंती करते, शब्दसुंदरीच प्राचार्यांचं स्वागत करते. आणि माननीय प्राचार्यांना विनंती करते की आपण आपल्या लोकमान्य टिळकांबद्दलचे आपले विचार जे आहे, आपल्या मॅडम मीनाबाई मॅडम आपले विचार व्यक्त करतात पहिल्यांदा, त्यांनी आपण म्हटलं त्याच्यावर त्यांचे विचार आणि नंतर प्राचार्यांनी अजून कोणाला जर बोलायचं विचार. सर्वप्रथम अध्यक्ष महोदयांनी मला बोलण्याची संमती दिली त्याबद्दल मी आभारी आहे. भारतीय असंतोषाचे जनक म्हणून ओळखले जाणारे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या प्रतिमेस मी विनम्र अभिवादन करते. लोकमान्य टिळक म्हटल्याबरोबर आपल्याला राष्ट्रीय जागृती म्हणून आठवते. हिंदुत्व राष्ट्रवाद काय होता ही संकल्पना मुळात ब्रिटिशांच्या राजवटीमध्ये सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्याचं कार्य जर सर्वप्रथम कोणी केलं असेल तर ते लोकमान्य टिळकांनी केले होते. जहाल कार्य कर्तृत्व म्हणून त्यांचा नामोल्लेख सुद्धा केला जातो. त्यांची विचारसरणी ही भारतीय राष्ट्रवादाला प्रेरक ठरणारी होती. आणि म्हणून ब्रिटिशांच्या राजवटीमध्ये सर्व प्रकारचं स्फुल्लिंग वैचारिक दृष्टिकोनातून तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचावं हे महत्त्वाचं कार्य लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी केलं. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे असं म्हणत असतानाच त्यांनी सर्वांमध्ये ही जागृती प्रेरणा निर्माण केली. त्यांचे अत्यंत निकट असणारे स्नेही गोपाळ गणेश आगरकर आणि ते सामाजिक आणि राजकीय सुधारणेसाठी म्हणून दोघांनीही अथक परिश्रम त्यावेळी केले. गोपाळ गणेश आगरकरांना
सामाजिक सुधारणा अपेक्षित होती, पण त्याचबरोबर राजकीय सुधारणा लोकमान्य टिळकांना अपेक्षित होती. पण तरीही दोघांमध्ये कसल्याच प्रकारचं वैमनस्य तयार होऊ न देता केवळ राजकीय विचार किंवा सामाजिक विचारच हा देशाला तारू शकतो असं नव्हतं, तर दोन्हीची सांगड महत्वाची होती आणि म्हणून ही राष्ट्रीय प्रेरणा पुढे नेली. सगळ्यात महत्वाची जी विचारसरणी होती, लोकमान्य टिळकांनी आपल्या या राष्ट्रीय नेतृत्वाखाली चतुसूत्री अंमलात आणली. स्वराज्य, स्वदेश, बहिष्कार आणि राष्ट्रीय शिक्षण. त्यांच्या म्हणण्याचं तात्पर्य हेच होतं नेमकेपणाने की ह्या जर चतुसूत्रीच्या माध्यमातून अंमलबजावणी झाली तर निश्चितपणे सामाजिक आणि राजकीय परिवर्तन होऊ शकतं ही जाण त्यांना होती आणि म्हणून ही चतुसूत्री त्यांनी या समाजामध्ये अवलंबिली होती. पारतंत्र्यामध्ये या सगळ्या गोष्टी घडवून आणत असताना ब्रिटिश सरकारचे जेवढेही अधिकारी होते त्यांनी त्या सगळ्या गोष्टींना विरोधच केलेला होता. साहजिक बाब होती ही आपल्या सगळ्यांना. सर्व ज्येष्ठ प्राध्यापक वृंद, मी अनेकदा अनेक विषय बोलत असतो, तर त्याची सुरुवात आज आणि घड्या माझ्या समोरच आहे आणि ॲडमिशन कमिटीत तुम्ही बहुतांश लोक आहात, हे समोर ठेवूनच मी माझं प्रतिपादन करणार. मॅडमने जी प्रस्तावना केली त्याला मी थोडीशी जोड देतो. आर्यन इन्व्हेजन इन इंडिया, मंडाल्याच्या तुरुंगात जसा गीता रहस्य लिहिला तसं आर्यनच्या थेअरीवर अनेक लोकांनी या ठिकाणी आपलं मत स्पष्टपणे मांडलेलं होतं आणि त्यांच्या मतानुसार आर्य बाहेरून आले आणि ही थेअरी सर्व बुद्धी तत्कालीन प्रोग्रेसिव्ह विचारसरणीच्या लोकांनी उचलून धरली आणि ती ब्रिटिशांच्या उपयोगाची होती. पण मग लोकमान्य टिळक मृत्यूशय्येवर असताना त्यांच्याशी जेव्हा या विषयावर चर्चा झाली, हा इतिहासात नोंदी आहेत, म्हणजे मॅडमच्या याच्यात तो उल्लेख आला नाही म्हणून तेवढाच उल्लेख करतो. आणि त्यावेळेस लोकमान्य टिळकांनी सांगितलं की मी मांडलेली थेअरी चुकीची आहे, मी त्याच्यावर अभ्यास केला आणि मी आता माझं मत हे मागे घेतो.